नमस्कार, मी सुवर्ण। गेले 3-4 दिवस आपण महाराष्ट्रभरामध्ये फक्त एकाच बातमीच्या चर्चेत आहोत, मराठा आरक्षण आणि त्यासाठी मुंबईमध्ये सुरू झालेलं आंदोलन। 5वा दिवस आहे आजचा। उच्च न्यायालयाने आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र कुठे फिरू नये, तसंच मुंबईतील रस्ते रिकामे करावेत अशा सूचना केलेल्या आहेत। अत्यंत स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत। आंदोलकांनी मंगळवार दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य होऊ द्यावी अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। मराठा आंदोलकांची सगळी वाहनं नवी मुंबईतल्या APMC मध्ये हलवण्याच्या सूचना तातडीनं त्या हलवाव्यात अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून CSMT परिसरात असलेल्या आंदोलकांची वाहनं काढायला सुरुवात झालेली आहे। या आंदोलकांना पोलिसांनी वाहनं मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगितलं गेलंय। जरांगेंच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातली वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। आंदोलकांमुळे CSMT, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय या परिसरात हजारोंचा जनसमुदाय जमलेला आहे। CSMT कडे जाणारे सगळे रस्ते बंद करावे लागलेले आहेत आणि याचा फटका मुंबईकरांना बसतो आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाने काल महत्त्वाचे काही निर्देश दिलेले आहेत आणि ते पाळणं जरांगेंना, त्यांच्या आंदोलकांना अनिवार्य असणार आहे। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी आपण बोलूया। CSMT परिसरामध्ये ते आता उपस्थित आहेत। सुमित, काल तातडीची कोर्टामध्ये सुनावणी झाली, दुपारच्या दरम्यानच झाली आणि स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कोर्टानं, काहीतरी नियम पाळावे लागतील। काय अधिक सांगाल? आत्ता गाड्या हलवणं, रस्ते रिकामे करणं, ज्या सूचना कोर्टानं केलेल्या आहेत ते सुरू आहे का काम यंत्रणांकडून? खरं तर दररोज गेल्या 5 दिवसांमध्ये असं व्हायचं, जशी हळूहळू वेळ पुढे जायची। म्हणजे सकाळचे 9 वगैरे वाजले, 10 वाजायला आले की त्यानंतर मुंबईच्या बाहेर थांबणारे सगळे मराठा बांधव हे मुंबईत दाखल व्हायचे आणि त्यानंतर या चौकांमधली गर्दी वाढायची। आत्ताची मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो। हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर, म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर अगदी असलेला हा चौक आहे आणि इथे या वेळेला जेवढी गर्दी असायची तेवढीच गर्दी आत्ता पण आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढत जात होती। आता पुढे येणाऱ्या काही 2-3 तासामध्ये आपल्याला कळेल ही गर्दी वाढतेय की कमी होते की आहे तेवढी राहतेय। कारण एक मार्ग पूर्णपणे जो जे पुलावरून आपण खाली उतरतो आणि थेट मुंबई महानगरपालिकेच्या समोरून किंवा CSMTच्या शेजारून जाणारा हा रस्ता, मंत्रालयाच्या दिशेने जाणारा रस्ता सुरू करण्यात आलेला आहे। वाहतूक ती पूर्ववत झालेली आहे। पूर्ववत म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक नाही, मात्र रस्ता खुला केलेला आहे, त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे। पण दुसऱ्या बाजूला असलेला मुंबई महानगरपालिका मार्ग किंवा महापालिका मार्ग जो प्रेस क्लबच्या शेजारून जातो मेट्रो सिनेमाकडे, तो मात्र पूर्णपणे अजूनही ठप्प आहे किंवा बंद आहे। कारण तिथली वाहनं इथून हटवलेली नाहीयेत, ती तशीच आहेत। जी काही अन्न घेऊन येणारी वाहनं आहेत ती या रस्त्यावर, या मार्गावर लावली जातात। त्यामुळे अद्यापही त्याचा परिणाम किंवा कोर्टाच्या आदेशाचं पालन होतंय की नाही हे आत्ता सांगणं कठीण आहे। मात्र एक मार्ग जो जे पुलावरून येतो तो सुरू झालेला आहे। आता पुन्हा एकदा सगळे आंदोलक इथे जमायला सुरुवात झाली आहे, घोषणाबाजी सुरू झालेली आहे। सुमित, आज सुद्धा दुपारच्या वेळेला एक महत्त्वाची सुनावणी कोर्टासमोर असणार आहे, त्यामुळे आज दिवसभरात काय होतं आंदोलनाचं हे स्पष्ट होऊ शकेल? खरं तर जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि ते सातत्यानं हीच भूमिका घेतात, जर का आपल्याला आपलं आरक्षण मिळालं नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही तर आपण इथून हटणार नाही। पण कोर्टानं निर्देश दिलेले होते की मंगळवारी दुपारपर्यंत इथून सगळा जो बाहेर असलेल्या वाहनं लावलेली आहेत किंवा आंदोलक जे कुठे काही ठिकाणी गालबोट लागतंय किंवा कोणी इतर ठिकाणी जाऊन आंदोलनं करताय तर ते करू नयेत। तुम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू होतं, इतर ठिकाणी तसं चालणार नाही। त्यामुळे त्या सगळ्याची अंमलबजावणी ही दुपारनंतर किती होतीये, कारण पोलिसांनी तिथे आपण बघतो फौज अधिक वाढवलेली आहे। म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल देखील आहे आणि पोलिसांच्या तुकड्या देखील रस्त्यावर आता तैनात केलेल्या आहेत आणि मार्ग खुला राहील किंवा वाहतूक सुरळीत सुरू राहील किंवा वाहतूक होत राहील यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न आपण बघतोय। ही वाहनं खासगी वाहनं आहेत जी गेल्या 5 दिवसांमध्ये इथून जात नव्हती। आंदोलक आपण बघतो आता एक आंदोलक इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेल्या सिग्नलवर 2 दिवसापूर्वी झेंडा फडकवलेला होता, त्याच सिग्नलवर पुन्हा एक आंदोलन वर चढलेलं आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून असे स्टंट केले जात आहेत। खरं तर आरक्षणाची मागणी आहे, आंदोलन होणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये आपला जीव धोक्यात येणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेणं गरजेचं आहे। 2 दिवसापूर्वी देखील या इथल्या असलेल्या सगळ्या सिग्नलवर असेच आंदोलक चढले आणि त्यांनी झेंडे फडकवले आणि आज घोषणा देण्यासाठी हे आंदोलक या सिग्नलवर चढलेले आहेत, यंत्रणेवर चढलेले आहेत। पोलिसांकडून आता कोणती भूमिका घेतली जात नाही, कारण
मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक इथे आहेत आणि त्यांच्याकडून अधिक तीव्र भूमिका घेतली जाते किंवा संख्या वाढत जाते. त्यामुळे आवाहन फक्त केलं जातं, मात्र अडवण्याचे प्रयत्न थेट होत नाहीत. आंदोलक कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. आंदोलक असेच वेगवेगळे स्टंट्स करतात आणि याचा परिणाम त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार. अगदी 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 पण तरीही कोणी ऐकायला तयार नाहीये. पोलिसांकडून विनंती केली जाते खाली उतरा, मात्र तसं होत नाही. दुसरं बेस्ट मी आणखी दृश्य दाखवतो. बीएसटीची वाहनं या ठिकाणी बंद होती. आता बीएसटीची वाहतूक या मार्गावरून तरी एका मार्गाने सुरळीत सुरू झाली आहे. म्हणजे जी बॅकवे डेपोवरून राणी लक्ष्मीबाई आपला चौक आहे तिथपर्यंत जाणाऱ्या ह्या बीएसटी वगैरे आता सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा एकच मार्ग बंद आहे, दुसरा सुरू झालेला आहे. बरं, आणि बरं. दुसऱ्या सुमित, बाजूला तुझ्या पोलिसांकडून लोकांना स्टंट करू नका किंवा हो, तुम्ही हो. सुमित, तुझ्या माध्यमातून आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय. हे बघा, हे सिग्नलच्या पोलवर चढून खरं तर जीव धोक्यातच घातला जातोय. अत्यंत उंच असा हा पोल आहे आणि त्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र असलेलं ध्वज फडकवण्याचा प्रयत्न हे दोन मराठा आंदोलक करतायत. जसं सुमित म्हणाले तेच बरोबर आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठल्याही आपली भूमिका मांडणं असं काही करू नका. आंदोलनासाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्येच आंदोलन करा. तुमचा जीव धोक्यात घालू नका. हजारोंच्या नजरा तुमच्याकडे असतात, तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतात. अशा वेळेला आंदोलनाच्या त्या ऊर्जेमध्ये कुठलं तरी असं पाऊल उचलू नका की तुमचा जीव धोक्यात येईल. कालही असाच भगवा फडकवण्यात आला होता. एक आंदोलक वर चढला आणि त्याने भगवा फडकवला होता. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं चेहऱ्याचं चित्र असलेला भगवा फडकवला जातोय. आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत. सुमित, तुझ्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, पण जसं तू म्हणालास जीव धोक्यात घालून आता आंदोलन वेगळ्या दिशेनं जातं का काय, असा प्रश्न निर्माण होतो. नक्कीच, कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला हे जे लोखंडी पोल असतात ते निसरडे होत असतात आणि त्याच पोलवर दोन मराठा बांधव चढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर असलेला हा झेंडा भगवा फडकवण्यासाठी, आधी खरं तर भगवा फडकवलेला होता किंवा एक भगवा आहे, पण आणखी एक भगवा झेंडा फडकवण्यासाठी हे दोन मराठा बांधव वर चढलेले आहेत. लोखंडी पोल आहे आणि पाऊस जर वाढला, पाऊस आता सुरू आहे आणि जर तो आणखी वाढला तर हे पोल आणखी निसरडे होऊ शकतात, जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र लोक ऐकायला तयार नाहीयेत, मराठा बांधव ऐकायला तयार नाहीयेत. वेगवेगळे स्टंट्स केले जात आहेत. खरं तर लक्ष वेधायचं आहे सरकारचं आणि आमच्या मागण्यांकडे तुम्ही लक्ष द्या हे सरकारला सांगायचंय, म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावल्या जात आहेत. आता देखील तशीच एक क्लुप्ती आपण बघतोय. ज्या पोलवर याआधीच झेंडा फडकवलेला होता तिथेच त्या उंच अशा जे दिवे असणार, म्हणजे एक सिग्नल आणि वर दिवा असलेला हा पोल आहे, त्याच्यावर दोन मराठा बांधव चढले आणि ते तिथे झेंडा फडकवताना आपण बघतोय. तर दुसऱ्या इतर सगळ्या मराठा बांधवांकडून त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे, घोषणा दिल्या जात आहेत, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत. पण पोलिसांकडून त्यांना विनंती केली जाते की तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका जेणेकरून तुमचा जीव धोक्यामध्ये येईल. त्यामुळे आता कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नाहीये. या कोणत्याही सूचनांचं पालन पोलिसांच्या मराठा बांधव करत नाहीयेत. पावसाला सुरुवात झालेली आहे. इतर ठिकाणी देखील आता अशाच पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यक्ती लक्ष सरकारचं वेधण्यासाठी ह्या अशा क्लुप्त्या आजमावत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आवरण्याचा जरी प्रयत्न केला तरी कोणी सूचनांचं पालन करत नाही. आता स्वतः प्रत्येक मराठा बांधवांना हे समजणं गरजेचं आहे, आपला जीव धोक्यात घालून आपण जर असं काही केलं तर आरक्षण मिळाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आपला जीव आधी महत्वाचा आहे हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे सिग्नल्स आहेत त्या प्रत्येक सिग्नलवर याआधी देखील 2 दिवसापूर्वी कडक ऊन होतं आणि अशा उन्हामध्ये चढून झेंडे फडकवण्याचे प्रयत्न झाले, झेंडे फडकवले गेले आणि आता पाऊस सुरू झालाय आणि पावसामध्ये देखील असलेल्याच पोलवर पुन्हा झेंडे फडकवण्यासाठी मराठा बांधव आपण बघतोय वर चढलेले आहेत. हा मराठा बांधव वर जाऊन एक झेंडा फडकवताना आपण बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर असलेला हा झेंडा आहे जो फडकवण्याचा प्रयत्न होतोय. अत्यंत उंच असा हा पोल आहे. दुसऱ्या बाजूला देखील अनेक पोल आहेत आणि त्या ठिकाणी देखील एकाचा पाहून मग दुसऱ्याचा पाहून तिसरा, असे वेगवेगळ्या ठिकाणी सगळेच बांधव झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करतात किंवा वेगवेगळे स्टंट्स करत असतात. काल सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील रुळावर उतरण्याचे प्रयत्न काही लोकांनी केलेले होते, ट्रेनवर चढण्याचे प्रयत्न झालेले होते. या सगळ्या गोष्टी, या घटना घडवल्या जातात जेणेकरून सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधावं. पण या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव देखील धोक्यात असतो. आता हा मराठा बांधव आपण बघतोय झेंडा वर फडकवल्यानंतर खाली उतरतोय, तो सुस्थितीत खाली येतोय, पण
पोलिसांकडून जेव्हा सूचना केल्या जातात त्यांचं पालन किंवा सूचनांच्या आवाहनाकडे कोणी लक्ष देत नाही आणि लोकांकडून देखील त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, शिट्ट्या वाजवल्या जातात, घोषणा दिल्या जातात आणि त्या लोकांना प्रोत्साहन दिलं जातं जे स्वतःचा जीव धोक्यात घालू पाहतात. घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे. एका बाजूला पोलिसांची सगळी आपण बघतोय फौज आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक सगळे आहेत. एका मार्गावर तुम्ही या जेणेकरून वाहतूक व्यवस्था निदान मंत्रालयाच्या दिशेनं जाणारी किंवा जे पुलावर जाणारी जी वाहतूक आहे ती सुरळीत राहील यासाठीचे प्रयत्न पोलिसांचे आहेत. आणि मराठा बांधवांनी देखील आता रस्त्यावरची म्हणजे एका मार्गिकेची वाहतूक थांबवलेली आहे किंवा ते बाजूला झालेले आहेत. पण महानगरपालिका मार्ग हा मात्र पूर्णपणे अद्यापही बंद आहे. तिथे तर सगळी वाहनं लावलेली आहेत. आज दुपारपर्यंतचा वेळ असेल, दुपारपर्यंत इथली वाहने सगळी हटवा असे निर्देश कोर्टाचे आहेत. त्यामुळे या सगळ्या निर्देशांचं पालन होतं का हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. जे मराठा बांधव इथे रात्री थांबत नाहीत ते वेगवेगळ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि पुन्हा सकाळ झाली की आझाद मैदानाकडे यायला निघतात. त्यांची संख्या आज कशी असेल किंवा ते आल्यानंतर या चौकातली परिस्थिती काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास सध्या तरी एक मार्गिका सुरू झालेली आहे, दुसरा मार्ग आता हळूहळू सुरू होईल. सुमित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुर्तास जसं सुमित सांगतायत की गर्दी आता परत वाढायला लागलेली आहे. खरं तर कालच स्पष्ट केलंय कोर्टानं की फक्त आझाद मैदानामध्येच तुम्हाला आंदोलन करायचंय, बाहेरच्या रस्त्यांवर उभं राहायचं नाहीये आणि वाहतूक बंद पडेल असे उद्योग करायचे नाही आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगेंनी कालपासून पाणी सोडलं होतं. आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतला. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे करतायत. तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. सोमवारी जरांगेंच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यामुळे उपोषणाच्या 5व्या दिवशी आता आंदोलकही अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सीएसएमटी परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. आझाद मैदानातच उपोषण करायचं आहे, आंदोलन करायचं आहे. बाहेरच्या रस्त्यांवर येऊन आंदोलन उपोषण करू नका असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. वाहतूक थांबेल, विस्कळीत होईल, वाहनं थांबवणं हे सगळे उद्योग करू नका. सीएसएमटी स्थानक रिकामं करा अशा सूचना त्यांना वारंवार करण्यात येत आहेत आणि कोर्टानं काल हे स्पष्ट केलेलं आहे. मंगळवार रात्रीच त्यांना परिसर रिकामा करायचा होता पण जो अजून झालेला नाही. सगळ्या गाड्या ज्या सीएसएमटी परिसरामध्ये उभ्या केलेल्या आहेत मराठा आंदोलकांनी त्यांना स्पष्ट निर्देश कोर्टानं दिलेले आहेत की सिडको वाशी इथं त्यांनी त्यांच्या गाड्या न्यायच्या आहेत पण तेही अजून ऐकायला तयार नाही आहेत. आज आंदोलन कुठलं वळण घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे कारण आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. कालपासून पाणी सोडलंय जरांगेंनी. ही एरियल दृश्य आपण बघतोय आझाद मैदानाची. आझाद मैदान परिसरामध्ये आणि सीएसएमटी परिसरामध्ये काय चित्र आहे, वातावरण आहे सध्याचं ते एरियलच्या माध्यमातून घेतलेली दृश्य. डॉक्टरांची टीम वैद्यकीय तपासणी करता आली असता मनोज जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारलेली आहे. तपासणी करता आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे चांगले संतापले. तपासणी करता आलेल्या सगळ्या डॉक्टरांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडेच केली आहे. तपासणी यंत्र तुटलं म्हणून तपासणी नाकारलेली आहे. तपासणी यंत्र तुटलं म्हणून त्यांनी तपासणी नाकारलेली आहे. जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारली त्याचं कारण तपासणी यंत्र तुटल्यानं त्यांनी तपासणी नाकारलेली आहे. सरकार मुद्दाम डॉक्टरांना पाठवतं असं जरांगे म्हणाले. तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं. इकडून 2दा हवा भरली, तुम्ही 2दा पॅक केलं त्या मॅडमने, 2दा पॅक केलं तरी ते निघलं. मग इकडे रिझल्ट दाखवेना ना किती बीपी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिकेवर आज पुन्हा दुपारी सुनावणी होणार आहे. कालच्या सुनावणीमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन हाताबाहेर चाललंय असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं.
आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा आज दुपारपर्यंत रिकामी करा असे निर्देशच हायकोर्टाने सुनावणी दरम्यान यंत्रणांना दिलेले आहेत. मुंबईमध्ये आणखी आंदोलक येणार नाही याची काळजी घ्या. आणखी आंदोलक आले तर कायद्यानुसार सरकारनं पुढील पावलं उचलावीत अशा स्पष्ट सूचना हायकोर्टानं दिलेल्या आहेत. आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे असं स्पष्ट केलं हायकोर्टानं आणि सरकारला सांगितलं की अजून लोक मुंबईमध्ये येणार नाहीत, आंदोलक मुंबईत येणार नाहीत याची काळजी घ्या. तसं झालं तर सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा असं स्पष्ट केलेलं आहे हायकोर्टानं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिकेवर सुनावणी झाली. मनोज जरांगे यांचं आंदोलन हाताबाहेर जात आहे असं कोर्टानं सांगितलं. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करा असं हायकोर्टानं सांगितलेलं आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन आज दुपारी 4 पर्यंत कारवाई करायची आहे असं हायकोर्टानं सांगितलंय. आज दुपारी पुन्हा सुनावणी आहेच, मात्र आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन करू नका आणि तुमच्या गाड्या सुद्धा CSMT परिसरातून हटवा. त्याच्याबरोबर मुंबईत आणखी आंदोलक येणार नाहीत याची खबरदारी घ्या. तसं झालं तर सरकार आपल्या परीनं जे योग्य आहे ती कारवाई करू शकतं असं हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. आज दुपारी 4 पर्यंत CSMTचा परिसर रिकामा करायचा आहे. फक्त आणि फक्त आझाद मैदानामध्येच आंदोलक असतील. आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलक कुठेही फिरताना नाचताना दिसणार नाहीत याची खबरदारी घ्या असं कोर्टानं सरकारला सांगितलेलं आहे. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा. न्यायदेवता न्याय करल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरच्या ग्राउंडवर जाऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. आमरण आहे त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे. त्या दिवशी सुद्धा एक वेगळा अर्ज दिला की आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही. आज तुम्ही 9:30 ते 5:30 या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे, परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही. आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही उहापोह कोर्टापुढे कडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही. ही डेजिग्नेटेड प्लेस आहे. दादांचं हे आमरण उपोषण एका जागेवरच आहे. आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका, कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका. आपले काय नाव त्यांचं, आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका. या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं ही माझी भावना आहे. आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी ह्या प्रकरणामध्ये बघू नये. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल. हो, मला वाटतं तर जावा मान्य उच्च न्यायालयाने आता जे हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता आंदोलक